नमस्कार. आपल्या सरांच्या मुलाखतीचा आपला आजचा तिसरा भाग. यामध्ये आपण सेंद्रिय शेती आणि मानवी आरोग्य याबाबत सरांकडून जाणून घेणार आहोत. त्यामध्ये सरांना प्रश्न की तुम्ही सेंद्रिय शेती करत आहात, पण बऱ्याच ठिकाणी कीटकनाशकांची फवारणी वगैरे या सगळ्या गोष्टी केल्या जातात. याचा मानवी आरोग्यावर काय परिणाम होतो आणि याचे परिणाम किती भयावह असू शकतात याबाबत मार्गदर्शन करत असतं. बघा, आपण जी शेती पद्धती चालू आहेत आपल्याकडे, आता समजा एक मी शेतकरी म्हणून आता एक्झाम्पल, मला एखादं पीक घ्यायचं आहे, त्याला काय लागतं घटक, त्याला नत्र किती लागतात, त्याला त्याची डिमांड काय आहे हे मला माहीत नाही. मी पीक लावतो आणि जसं बाजूचा शेतकरी प्रॅक्टिसेस करतो त्या पद्धतीने प्रॅक्टिसेस करतो. पण ज्यावेळेस आपण सेंद्रिय शेती हा एक जर कन्सेप्ट आपण घेतला, सेंद्रिय म्हणजे सजीव इंद्रियाच्या साह्याने केली गेली सजीव इंद्रिय, ते कुठली असो, मग ते मायक्रोन्यूट्रन्सपासून तर शेतामध्ये राबणाऱ्या गाई म्हशी बैल वगैरे याच्यापर्यंत यांच्या साह्याने जी शेती केली जाते त्या शेतीला आम्ही सेंद्रिय शेती संबोधित करतो. सेंद्रिय शेती करत असताना आपण सगळ्यात पहिली कन्सेप्ट म्हणजे विषमुक्त शेती, रसायनमुक्त शेती. बरोबर. की जे उत्पन्न आपण घेऊ त्याच्यात कुठल्याही प्रकारचं रसायन नसेल किंवा कुठल्याही प्रकारचं केमिकल नसेल आणि कुठल्याही प्रकारचं खाद्य किंवा स्प्रे न केले गेले असेल, अशा पद्धतीने जे उत्पन्न येतं ते सेंद्रिय उत्पन्न आम्ही त्याला म्हणतो. आता सेंद्रिय उत्पन्न किंवा सेंद्रिय शेती का गरजेची, आपण बघता की प्रत्येक घरामध्ये आणि घरातल्या प्रत्येक व्यक्ती आज कुठल्या ना कुठल्या रोगाने बाधित आहे, कुठल्या आजाराने बाधित आहे. BP, शुगर, डायबिटीज हे तर एकदम म्हणजे नॉर्मल झालेलं आहे. अटॅक वगैरे ह्या गोष्टी म्हणजे आज काहीच त्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाला आहे. प्रत्येक घरामध्ये पूर्ण कुठे आता चर्चा करताना जे मी बघतो ना, तुम्हाला आहे का शुगर, तुम्हाला आहे का, म्हणजे हे जे प्रौढ व्यक्ती किंवा रिटायरमेंट व्यक्ती हे यांच्या चर्चेमध्ये हेच घरात नॉर्मली तुमची किती आहे शुगर, तुमची किती, म्हणजे हे लोकांना काही वाटत नाही या गोष्टी. पण हे तुम्ही जर याचा थोडासा विचार केला तर हे कशामुळे झालं की आपण रोज स्लो पॉयझन घेतो. आपण आपल्या फळं भाजीपाला याच्यामधून रोज स्लो पॉयझन घेतो आहे. तर ते कसं, एक तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो मी. आता सिम्पल भेंडी आहे, वांगे आहे. आता शेतकरी काय करतो, ज्यावेळेस त्याला हार्वेस्टिंग म्हणजे मालाला चांगली क्वालिटी यावी किंवा माल चांगला यावा म्हणून तो माल काढण्याच्या 1-2 दिवस आधी फवारणी करतो. बरोबर. तो माल क्वालिटी चांगली येते, दुसऱ्या 2-3 दिवसांचा त्याची हार्वेस्टिंग करतो, तोडतो, तो माल मार्केटमध्ये घेऊन जातो आणि तिसऱ्या दिवशी तो आपण आपल्या ताटात राहतो. म्हणजे एक भाजीपालाचं उदाहरण आपण घेतो. आणि कुठलाही तुम्ही औषधींचं एक डब्बा घ्या किंवा कुठलेही एक असं औषधींचं बाटली घ्या, पॅकेट, त्याच्यावर लिहिलेलं राहतं की याची स्प्रे केल्यानंतर पिकावर कमीत कमी 45 दिवसपर्यंत याचा पिकावर असर राहील किंवा याच्या स्प्रे केल्यानंतर तुम्हाला दुसरा स्प्रे करण्याची गरज पडणार नाही. 45 दिवसापर्यंत ती आपण ती म्हणतो तिसऱ्या दिवशी आपण आपल्या ताटात म्हणजे येणारे पुढचे 30 ते 35 आपल्या पोटात ते पॉयझन राहतं. का नाही होणार या व्याधी? बरोबर. तर मग माझं म्हणजे आता ठीक आहे, शेतकरीने तर सेंद्रिय शेती करावी, सेंद्रिय माल घ्यावं, पण आपणही ग्राहक म्हणून की ती थोडीशी जागरूकता राहिली पाहिजे. किंवा तुम्ही आता एक मी म्हणजे शहर भागात जर लोकांना मला थोडंसं एक सजेशन देईल किंवा ते किती देत का चुकलं ते तो मी सांगू शकत नाही. पण त्यांनी कसं आहे की तुम्ही घराच्या आजूबाजूला फळ झाडं लावतात, फुल झाडं लावतात. बरोबर. तर शोभेची झाडे लावतात, तर ते न लावतात थोडं तुम्हाला त्याच्यातनं रोज काहीतरी, आता मिरचींची झाडं म्हणजे भाजीपाल्याचं. आता मी एक कन्सेप्ट बघितलं की व्हेजिटेबल त्याला म्हणजे एक व्हेजिटेबल वॉल, व्हेजिटेबल कॉलम असा एक मस्तपैकी त्यांनी प्रत्येक प्रकारचा भाजीपाला वेलवर्गीय तिथं, म्हणजे जसं आपण शोभेची झाडं लावतो ना, त्याच्यावर भाजीपाल्याची आपण गेलं पाहिजे. त्यातनं येणारा कमीत कमी घरापुरता तरी आपण विषमुक्त अन्न खाल्लं पाहिजे. हे कन्सेप्ट आहे. पण शेतकऱ्यांनी, माझा विशेष करून शेतकऱ्यांना म्हणजे की आपण ज्यावेळेस अन्नदाता म्हणतो, शेतकरी एक अन्नदाता आहे. हो, तो शेतीला काय आई म्हणतो, पण तो खरंच त्या आई ज्यावेळेस आपण शेतीला म्हणतो तो मुलाचा धर्म पाळतो का? तिचे काय आहे, तिचं खाद्य काय आहे? तिचं खाद्य DAP, UC0 केमिकल किंवा कुठला पेस्टिसाइड्स फवारणी हे नाही आहे, जमिनीचं नाही आहे. तिला जे म्हणजे आपल्याला उत्पन्न घ्यायचं तर मग आपण काडी कचरा आहे, शेणखत आहे किंवा जीवामृत आहे, खूप 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 प्रकार आहे, गांडूळ खत आहे. तुम्ही जमिनीत गांडुळाचं प्रमाण कसं वाढेल किंवा कशा पद्धतीने आपल्याला त्याचं
म्हणजे आणि त्याच्यातमध्ये उत्पादन खर्चही कमी आहे बरं का सर. तर तुम्ही सेंद्रिय शेती केली ना तर तुम्हाला उत्पादन खर्चही कमी आहे. मार्केटवर तुम्ही कमीत कमी अवलंबून राहतात. सगळ्या गोष्टी तुमच्या शेतावर बांधावर बनतात. तुमचं शेणखतापासून निंबोळी पावडर आम्ही म्हणजे पेस्ट बनवायला सांगतो शेतकऱ्यांना की गोमूत्र घ्या. ओलं देशी एक सेंद्रिय शेती करत असताना एक देशी गाय 10 एकर सेंद्रिय शेती करू शकतो. बरं. हे जे आम्हाला म्हणजे कन्सेप्ट आहे ते आम्ही सेंद्रिय शेती करत असताना शेतकऱ्यांना सांगत असतो की तुम्ही जीवामृत वापरा, गोमूत्र वापरा. दशपर्णी अर्क आम्ही बनवला होतो. दशपर्णी अर्क म्हणजे 10 कडू झाडांचा पाला एकत्र करायचा आणि त्याचा पिकाला स्प्रे करायचा. त्याचं पेस्टिसाईड तयार त्याचं पेस्टिसाईड तयार करायचं. निंबोळी आता बांधावर बघा 2018-19 वर्षी ज्यावेळेस बीटी कापसावर बोंडअळीचा खूप मोठा अटॅक झाला. तर शेतकरी हैराण झाले होते बाहेरनं म्हणजे केमिकलच्याच फवारण्या करून. पण ज्यावेळेस कृषी विभागाने त्यांना संशोधन केलं सांगितलं की तुम्ही निंबोळी अर्कची फवारणी करा. निंबोळी अर्क कुठे आहे? तुमच्या बांधावर शेतावरच आहे. म्हणजे आणि निसर्ग बरोबर करतो सर. बघा ज्यावेळेस तुमचं मृग नक्षत्र लागतो त्यावेळेस तुम्हाला निंबोळ्या निसर्ग देतो. तुमच्या शेतामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यावेळेस शेती आणि थोडंसं याचा विचार जर केला ना तर ते बरोबर शेतकरी त्या गोष्टी आता बरेचसे म्हणजे आम्ही ज्यावेळेस हे कन्सेप्ट संकल्पना ज्यावेळेस राबवतो ना 3 प्रकारची शेती आम्ही शेतकऱ्यांना सांगतो. एक सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती आणि बायोडायनॅमिक शेती. बायोडायनॅमिक शेती म्हणजे असं आहे की निसर्गाचा पिकावर परिणाम काय आहे आणि कशा पद्धतीने आपण ते करायचे. तर ते अशा 3 प्रकारच्या गोष्टी आम्ही सेंद्रिय शेतीमध्ये शेतकऱ्यांना करावं लागतो. म्हणजे मानवीय रासायनिक पद्धतीने जे पिकाचं उत्पादन घेतलेलं आहे याच्यामुळे आपल्याकडे आता जे रोगराई वगैरे झाले ते सगळ्या गोष्टी नॉर्मलाईज झालेल्या आहे आणि भविष्यात याच पद्धतीने विषय चालत राहिला त्याचे बाह्यावर परिणाम आपल्या सगळ्यांना बघायला मिळू शकतील. तर याकरता 2 विषय जसं आपल्या मागे चर्चा करत असताना तुम्ही मला सांगितलं पण होतं की आपण घरामध्ये जेव्हा भाजीपाला आणतो तेव्हा तो मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायचा. त्यात प्रॉपर भिजवून वगैरे थोडा वेळ ठेवून तो धुवून घ्यायचा जेणेकरून ज्या रासायनिक फवारणी जिथे त्या पिकांवर झालेली असते त्याचा प्रभाव कमी होतो आणि आपल्याला त्याचे दुष्परिणाम होणार नाही किंवा झाले असतील तर ते खूप प्रमाणात कमी होते. यासाठी घरात आलेला जो काही भाजीपाला आहे, फळं आहेत याच्यावर आपण मिठाच्या पाण्याने त्या धुवूनच मग त्या वापरल्या पाहिजेत. या गोष्टींची काळजी आपण सुद्धा घेतली पाहिजे आणि प्लस शेतकऱ्यांनी जर सेंद्रिय शेतीकडे वळालेत तर त्याचाही फायदा आपल्या सगळ्यांना होऊ शकतो. पण सेंद्रिय शेतीकडे वळण्याच्या बाबतीत जेव्हा विषय येतो तेव्हा विषय येतो की सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादन कमी येतं, जास्त मेहनत करावी लागते, जास्त कष्ट करावे लागतात. मग असं म्हणतात की सेंद्रिय शेती म्हणजे कष्टाची शेती. आपण असं बऱ्याच जणांच्या तोंडातून मी ऐकलेलं आहे की मग यामुळे सेंद्रिय शेतीकडे शेतकरी वळत नाही. तर याबाबत तुम्ही काय सांगाल? बघा सर, सेंद्रिय शेती ही आता येणाऱ्या काळात काळाची गरज आहे. सेंद्रिय शेतीकडे वळणं प्रत्येकाला सेंद्रिय शेती करावीच लागणार आहे येणाऱ्या काळात. कारण की तीच आपली परंपरागत किंवा आपल्या पूर्वजांनी केली गेलेली शेती. हे उगाच आपण उत्पन्नाच्या आशेने, जास्त उत्पन्नाच्या आशेने आपण रासायनिक शेतीकडे वळलो. पण कसं आहे सर, आता तुम्ही बघत गेले तर आपलं मानवी आरोग्य तर धोक्यात आहेच आहेत, पण शेतीचे आरोग्य आता रासायनिक शेतीमुळे धोक्यात आलेलं आहे. तुम्हाला प्रत्येक पिकाला उत्पादन तुमचं वाढत चाललेलं आहे, पाहिजे तसं उत्पन्न येत नाही आहे. आणि यामुळे रासायनिक शेती ही खूप येणाऱ्या काळात तोट्याची होऊ शकते शेतकऱ्याचं. आणि आपल्या कर्जबाजारी जो म्हणतो ना, कर्जबाजारी प्रमाण हा रासायनिक शेतीमुळे शेतकऱ्यांना वाढतं. सेंद्रिय शेतकरी हा कारण की त्यांना मार्केटवर डिपेंड राहणंच नाही. त्याला फक्त जास्तीत जास्त निविष्ट त्याला स्वतःच करायचे आणि तुम्ही म्हणतात ज्या पद्धतीने की सेंद्रिय शेतीला थोडं कष्ट आहे. आता बघा, शेती करत असताना जर ज्या अडचणी समोर आल्या त्या अडचणी जर शेतकरी फेस करत गेला तर त्याही गोष्टी हळूहळू म्हणजे तो दूर करू सोप्या करू शकतो. प्रयोगशील शेतकरी असतो. आता ते कशा पद्धतीने प्रयोग करायचा हा जो स्वतः काम करत असतो, आता कुठल्या पद्धतीने काम कसं करायचं स्वतः काम करणार असतो त्या पद्धतीने करू शकतो. आता मी तुम्हाला सांगतो, आम्ही ज्यावेळेस जीवामृत द्यायचं शेतकऱ्यांना सांगतो की बुवा आपण जीवामृत द्यायचं आपल्याला, मग प्रत्येक पिकाला 1-1 लिटर आपण ड्रिंचिंग करायचं किंवा पिकाजवळ द्यायचं आहे. तर मग शेतकरी ज्यावेळेस सांगतात की एवढं हार्ड काम नाही होणार आमच्याकडनं. मग आता ह्याच कन्सेप्टला आमच्या एका शेतकऱ्याने इतकं छान म्हणजे प्रयोग केला होता की त्यांनी काय केलं की ज्यावेळेस पाटाचं पाणी जातं, पाटाच्या पाण्यामध्ये त्यांनी कोरडं जीवामृत तयार केलं. म्हणजे आम्ही जीवामृतची संकल्पना आहे आमची की 2 शटर पाणी घ्या, 2 किलो गूळ घ्या, 2 किलो बेसन पीठ घ्या, वाळू 2 किलो माती घ्या, 15 किलो ओलं शेण घ्या, 20 लिटर गोमूत्र घ्या. तर हे कन्सेप्ट त्याचं मिश्रण आहे ते जीवामृतचं. तर मग त्या शेतकऱ्यांनी काय केलं, हे सगळं कोरडं केलं आणि कोरडं केल्यानंतर त्या जे पाणी देण्याची पद्धत आहे म्हणजे तो कांद्याला पाणी देत होता,
तर त्या पाणी देण्याच्या पिलवराजवळ ते ठेवलं, ते हळूहळू त्याचं विघटन होत गेलं आणि ते पिकाला देत म्हणजे अशा पद्धतीचे प्रयोग की ते कमी कष्टामध्ये आयडियल फार्मर आयडिया करून ते फार्मिंग केली गेली सेंद्रिय शेतीचं, असं एक उदाहरण त्या शेतकऱ्याचं होतं. आणि आहेत अडचणी येतात शेती करत असताना, पण त्या ज्यावेळेस आपण एक म्हणजे एक सुशिक्षित शेतकरी किंवा टेक्निकल शेतकरी असताना तो त्याला त्या अडचणी लगेच तो कव्हर करू शकतो. बरोबर. आणि जे आपण अशाच पद्धतीने शेती करताय तर भविष्यात शेती करण्यासाठी शेतीच उरणार शेतीच उरणार नाही, किंवा आपण त्याच्यात उत्पादन घेऊ शकत नाही, आपले आर्थिक नुकसान होईल. त्यासाठी थोडे कष्ट आपल्याला घ्यावेच लागतील आणि त्याच्या माध्यमातून आपलं भविष्यातलं उत्पादकता वाढू शकते, शेती टिकू शकते आणि सगळ्यांचाच फायदा याच्या माध्यमातून होऊ शकतो. सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून आपल्याला शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कसं चांगलं होऊ शकतं, त्याचा फायदा कसा होऊ शकतो. जर तुम्ही आधी सांगितलं त्यांचा उत्पादन खर्च कमी होतो, परंतु कापसासाठी तुम्ही बाजारपेठ शोधली आणि त्यातून त्यांना भाव चांगला मिळून दिला. पण इतर पिकं जे सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेतकरी घेणार असतील तर त्यासाठी त्यांना काय फायदा होऊ शकतो, त्यांचा आर्थिक लाभ कसा होऊ शकतो. सर मी म्हणजे मला शेतकऱ्यांना म्हणजे अशी या पद्धतीने एक सुचलं आहे की शेतकऱ्यांनी ह्या सेंद्रिय शेती कशी फायद्याची करावी. बघा, ज्यावेळेस आपण शेतकऱ्याने सेंद्रिय माल पिकवला आणि त्याला बघा तो ज्या विकायला जातो ना, त्यावेळेस त्याला वाटतं की आपण हा जो माल पिकवला हा विषमुक्त माल आहे, इतर शेतकऱ्यांपेक्षा चांगल्या पद्धतीचं आहे आणि आपण जास्त श्रम घेऊन किंवा जास्त कष्ट करून हा माल पिकवलेला आहे. आपण काही रेडी मटेरियल आणलं नाही किंवा टाकलं नाही, उत्पन्न घेतलं नाही, आपण स्वतः शेतात राबलेलो आहे आणि उत्पन्न घेतलं. मग ज्यावेळेस तो उत्पन्न घेतो आणि मार्केटला जातो तर त्याला ते मार्केटला व्यापाऱ्याला त्याच्याशी काही घेणं नाही, हा सेंद्रिय माल आहे का कमर्शियल मार्केट. तर ती कन्सेप्ट शेतकऱ्यांनी या ठिकाणी सेंद्रिय पद्धतीमध्ये थोडं त्याला स्वतःला सेंद्रिय शेतीचं मार्केट उभं करायचं आहे शेतकऱ्याला. बरोबर. आणि ह्या गोष्टी ज्यावेळेस जर करायच्या तर तुम्ही ग्रुप करू शकता. एकट्या शेतकऱ्याला ते शक्य आहे. मार्केट व्यवस्था आणि उत्पादन व्यवस्था हे एक माणूस करू शकत नाही. तर मग त्यावेळेस शेतकऱ्यांनी म्हणजे एक ग्रुप, आणि शास्त्राचं कन्सेप्टच ती आहे सर की तुम्ही ग्रुप फार्मिंग करा. तुम्ही एक गट तयार करा, गट शेती करा. ही गट शेतीतनं सेंद्रिय शेती करा. सेंद्रिय शेतीतनं जो सेंद्रिय पद्धतीचा माल उत्पादित होईल त्या मालाचं एक मार्केट करा, एक ब्रँड करा आणि त्या पद्धतीने ते मार्केटिंग करा. तर मी एक छोटंसं असं उदाहरण आपल्याला देऊ शकले आहे पद्धतीने की आज प्रत्येक जण फॅमिली डॉक्टर ठेवतो. बरोबर. तर आपण फॅमिली फार्मर बनावं त्या लोकांचं. हो. आता समजा एक उदाहरण आहे की मग आता मी माझं समजा आता ही एक अपार्टमेंटमध्ये आपल्याला 5 लोकांचं एक फॅमिली. बरोबर. समजा असं एक 15 फॅमिल्या राहतात एका अपार्टमेंटमध्ये. हो. त्यांचं वर्षाचं गणित की यांना गहू इतका क्विंटल लागतो, यांना ज्वारी इतकी लागते, यांना भाजीपाला जर म्हटलं तर एवढा लागतो. तर त्या गटाने समजा आता एक एक्झाम्पल, त्या गावाचा एक गट आहे, त्या गटाने ती डिमांड घ्यावी, त्या अपार्टमेंटमध्ये जावं की आम्ही तुम्हाला विषमुक्त एक चांगल्या क्वालिटीचं सगळं वर्षभराचं धान्य असो, भाजीपाला असो, फळं असो, हे आम्ही तुम्हाला पुरवू. त्याची तुम्ही आम्हाला डिमांड द्यावी आणि त्या पद्धतीने आपण आता समजा एक एक्झाम्पल 200 एकर क्षेत्र आहे, 200 एकर क्षेत्रामध्ये त्या पद्धतीने त्या गटाने प्लॅनिंग करावी. 5 शेतकरी तुम्ही गहू लावा, 5 शेतकरी तुम्ही ज्वारी पेरा, 5 शेतकरी भाजीपाल्याकडे वळा, 5 शेतकरी फळबागेकडे वळा, ज्यांचं पाणी आहे किंवा ज्यांना हे अशा गोष्टीचं मार्केट व्यवस्थापन आपल्याला सेंद्रिय शेतीमध्ये स्वतः करावं लागेल, तयार करावं लागेल. असं रेडीमेड मार्केट आपल्याला उपलब्ध होणार नाही, त्यासाठी आपल्याला मार्केट तयार करावं लागेल. हां, त्यासाठी फिरावं लागेल. पण हे एकट्या शेतकऱ्याचं परत काम नाही आहे. आपण गटाच्या माध्यमातून किंवा फार्मा कंपनीच्या माध्यमातून एकत्र आलो, त्याच्यासाठी पहिल्या आधी बाहेर शोधला आणि त्यानुसार उत्पादन केलं तर ही सगळी व्यवस्था उभी राहू शकते आणि आर्थिक फायदा पण होऊ शकतो. लोकांनी चांगला माल मिळेल आणि आपल्यालाही 2 पैशाचा चांगला फायदा होतो. आणि याच्यात कसं आहे तर सेंद्रिय मालाला शेतकरी भाव ठरवतो आणि कन्व्हेन्शनल मार्केटला व्यापारी भाव ठरवतो. बरोबर. एक असं आहे की आता समजा एक्झाम्पल मी गहू काढला, आता मी मागं तुम्हाला एक माझं उदाहरण देतो. मी म्हणजे या व्यवस्थेमध्ये यायच्या आधी चांगला शेतकरी सेंद्रिय पद्धतीने मी कांदा उत्पादन केलं आणि त्यावेळेस कांद्याला मार्केटला भाव होता जवळजवळ 11 रुपये तर 12 रुपये किलो मार्केटला भाव होता. मग मी म्हटलं, माझ्या डोक्यात कल्पना आली, आपण एवढं चांगल्या पद्धतीने विषमुक्त कांदा पिकवलेला आहे आणि हा कांदा परत मार्केटमध्ये कन्व्हेन्शनल मार्केटमध्ये विकायचा, तर थोडंसं ते कसं मनाला थोडं हे वाटत होतं.
मग याला म्हटलं आपण आपण आपल्याला विकता येतं का, आपलं स्किल किती वापरता येतं आपल्याला, आपण म्हणजे आपल्याला मार्केटमध्ये जमेल का या गोष्टी. तर एक प्रयोग म्हणून मी तो प्रयोग केला. तर मी काय केलं की मी 8-10 किलोच्या गोण्या पॅक केल्या आणि त्या पूर्ण पिकअपमध्ये लोड करून आपल्या देवपूरमध्ये फिरवल्या. बरोबर. तर त्यावेळेस मला 25 रुपये किलो कांद्याचा रेट बाजारात तुम्ही विकला असता तर इतर कांद्याप्रमाणे 11 रुपये किलो. आणि मी काय केलं, बॅनर केला 25 रुपये, गाडीला दोघं साईडला बॅनर लावला, हा सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला कांदा आहे. आणि त्या कांद्याची चव पण देतं, सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला कांदा. याच्यात बघा आता सेंद्रिय शेतीमध्ये जर कांद्याचं उदाहरण आहे, कांदा सडत नाही, त्याची चव वेगळी राहते. बरोबर. म्हणजे ह्या गोष्टीसुद्धा आहेत त्या फायदेशीर त्या फायदेशीर आणि लक्षात येणार आहे. हां, समोरच्या ग्राहकाला आपल्याला त्या जर सांगितलं आपण तर तोही तयार होतो की नाही, खरंच याच्यात फरक आहे. बरोबर. तर अशी जी सेंद्रिय मालाची मार्केट व्यवस्था ही आपल्यालाच करावं लागेल, तयार करावं लागेल. त्याच्यात रेडीमेड प्लॅटफॉर्म नाही मिळणार आणि सध्या तरी तसं उपलब्ध नाही आहे. आता शासनाकडून सुद्धा सेंद्रिय शेतीबाबत मोठ्या प्रमाणावर प्रचार प्रसार सुरू आहे आणि याबाबत आता सध्या शासनाचं धोरण काय आहे आणि शासन एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रचार प्रसार का करतंय? तेच सर, याचं मी तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे की शासनाच्या लक्षात आलं, हरित क्रांती त्यांनीच केली, शासनामार्फत हरित क्रांती झाली, पण तिचे जे दुष्परिणाम आहेत की ते आता लक्षात आलेले आहेत. जमिनीचं आरोग्य धोक्यात आहे, मानवी आरोग्य धोक्यात आहे. तर हे जमिनीचं आरोग्य टिकवण्यासाठी, मानवी आरोग्य टिकवण्यासाठी सेंद्रिय शेती हीच एक शाश्वत शेती आणि या पद्धतीकडे वळलं पाहिजे. मग त्यामुळे आता कसं झालं सर, शेतकऱ्यांना म्हणजे सेंद्रिय शेतीकडे वळवायला कृषी विभागाला थोडा त्रास होतो, आम्हालाही त्रास होतो, आम्ही प्रॅक्टिकली काम करतो, आम्हाला दिसतं येते. बरोबर की थोडा त्रास होतो, पण ते हळूहळू करावंच, म्हणजे बदल होईलच त्या गोष्टीमध्ये. म्हणजे या गोष्टीला पर्यायच नाही, पर्याय नाहीच. जे ज्यावेळेस हरित क्रांतीची गरज होती, जेव्हा उपासमारी होती, जास्त उत्पादनाची गरज होती, त्यावेळेस शासनाला ती गोष्ट गरजेची वाटली म्हणून त्यावेळेस त्या गोष्टीकडे आपण शिफ्ट पण झालो. पण आता जेव्हा एका आपण समृद्धतेच्या लेवलला आहोत, जिथे आपल्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, भरपूर उत्पादन आहे, अशा वेळेस आपण टप्प्याटप्प्याने का होईना पुन्हा सेंद्रिय शेतीकडे वळलं. याचं गरज अशी सर, आता बघा आपण बघतो ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांचे शेतीचे उत्पन्नाने, रासायनिक शेतीचे उत्पन्न किंवा बिट्टी कापसाच्या उत्पादनाने एक चांगलं स्थिती निर्माण झाली, परिस्थिती चांगली घरं बांधली गेलेली आहेत. हो. पण त्या चांगल्या घरामध्ये आरोग्य चांगलं नाही. हो. मग हे जे महत्त्वाचं आहे की आपण जरी आपली परिस्थिती सुधारली असेल पण आपलं आरोग्य आज आपण धोक्यात टाकलेलं आहे. तर हे आता प्रत्येकाच्या लक्षात येतं आहे आणि त्यामुळे त्याने म्हणजे कमीत कमी स्वतःला तरी विषमुक्त खाल्लं पाहिजे. बरोबर. आणि बघा सर, आता मी बघतो की एक 30 ते 40 एकरवाला शेतकरी ज्यावेळेस ती भाजीपाल्यासाठी पिशवी घेऊन मार्केटमध्ये येतो, ते थोडंसं नाही, तुम्ही कमीत कमी स्वतः तरी शेतकऱ्यांना तरी स्वतःपुरतं तरी पाहिजे सेंद्रिय पद्धती. सेंद्रिय पिकवा. आणि ज्यावेळेस शेतकरी, तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस शेतकरी स्वतः पिकवायला लागेल ना, सेंद्रिय पद्धतीने खायला त्याच्यावर आवडता होईल ना, तो ऑटोमॅटिक सेंद्रिय शेती वळेल सेंद्रिय शेती. आणि त्याला कुणी येऊन सांगणार की तू सेंद्रिय शेती कर, हे गरज नाही पडणार. त्यांनी कमीत कमी स्वतः त्यावेळेस सुरुवात करेल ना, ऑटोमॅटिक तो सेंद्रिय शेतीकडे वळेल. आणि सेंद्रिय शेतीबाबत अजून काय प्रयोग व्हावेत असं आपल्याला वाटतं सर? सर, सेंद्रिय शेतीच्यासाठी ना आता ज्या शासनाने शेतकऱ्यांसाठी खूप पद्धतीचे अनुदान आहेत किंवा खूप पद्धतीच्या योजना शासन राबवते शेतकऱ्यांसाठी, थोडंसं तीच कन्सेप्ट की शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे यासाठी थोड्या योजनांचा काही भाग असेल किंवा त्यांना आता चालू शासनाचं वर्मी कंपोस्ट युनिट असेल किंवा निविष्ठा तयार करण्यासाठी त्याला काही लागतील तर त्या कृषी विभागामार्फत पुरवल्या जातात. पण असे शेतकरी, प्रामाणिक शेतकरी, म्हणजे त्यांना कसे सेंद्रिय शेतीच्या नावाखाली आज खूप बोगसपणा चालू आहे, भेसळ पण चालू आहे. तर हे थोडंसं प्रमाणीकरण करून उत्पादन झालेला माल त्याचं एक ब्रँडिंग करण्याची गरज कृषी विभागाकडनं किंवा त्याचा थोडासा, आता जसं मी मागं बोललो की महाऑर्गॅनिक म्हणून एक आपला जिल्ह्याचा ब्रँड केला, तसं त्या पद्धतीने आपल्या उत्पादित मालाचं आता जिल्ह्यावाईज प्रोडक्शन आहे सर. बघा पुढं तुम्ही जळगावला गेले तर केळीचं प्रोडक्शन आहे आपल्या डोळ्यात, तो पट्ट्यामध्ये केळी. हां, आपण आपल्याकडे कापूस जास्त आहे, आपल्याकडे मिलेट्स पण आपल्या पद्धतीचा, आपण मिलेट्समध्ये काम करू शकतो. ऑर्गॅनिक मिलेट्स म्हणजे ऑर्गॅनिक धान्य, सगळ्या पल्सेस आहेत सगळ्या ऑर्गॅनिक पद्धतीने. तर ह्या आपण करू शकतो कृषी विभागाच्या माध्यमात. थोडं त्याला जर सपोर्ट केला त्या गोष्टीचा तर मग चांगल्या पद्धतीने ते होऊ शकतं. आणि आता चालू आहे कृषी विभाग धोरणंही सेंद्रिय शेतीकडे आहेत.
एक FAO त्यांनी सेंद्रिय पद्धतीने रजिस्टर केलेली आहे. प्रत्येक तालुक्या लेवलला खाली शेतकऱ्याचे गट करून आणि त्यांना क्लब करून नंतर त्याचं फॉरवर्ड प्रोड्युसर कंपनीमध्ये रूपांतर करणं, असं प्रत्येक तालुक्या स्तरावर अशा पद्धतीचे शेतकरी उत्पादक कंपन्या नोंदणी केल्या जात आहेत आणि त्याच्या माध्यमातून त्यांना सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेण्यासाठी जे काही आवश्यक गोष्टी आहेत ते खरेदी करण्यासाठी अनुदान वगैरे या सगळ्या गोष्टी शासनाकडून खूप मोठ्या प्रमाणावर मदत केली जाते. तर आपल्या परिसरात देखील ही ॲक्टिव्हिटी चालू असतील, तुम्ही देखील त्याचा फायदा घ्यावा इथे. आणि सेंद्रिय शेतीचं भविष्य काय असेल, असं भविष्य सेंद्रिय शेतीचं आहे. सेंद्रिय शेतीचं भविष्य काय असेल असं म्हणण्यापेक्षा भविष्य सेंद्रिय शेतीचं म्हणजे सेंद्रिय शेतीचंच भविष्य आहे सर. आता कसं आहे, आता सांगा, रासायनिक शेती जरी शेतकरी करतायत आता आणि जास्त उत्पन्नाच्या अपेक्षा, आणि शेतकऱ्याच काय बिचारा तो त्याच्यावरच अवलंबून आहे शेतकरी सगळ्या. कसं आहे सर, आता बघा तुम्हाला सांगतो की सगळ्यात आधी ना शेतकऱ्याला शेतीमध्ये आवड तयार करायला हवी, असं मी माझा दृष्टिकोन आहे. शेतकऱ्याला त्याच्या कार्यपद्धतीमध्ये त्याला हे म्हणजे आवड नाही म्हणजे एक, आता मी असं सांगू शकेल तुम्हाला की आता मी जर शेतकरी असेल तर मला माझा मुलगा शेतकरी व्हावा ही अशी इच्छा नाही. शेतकऱ्याचे तो बघ तुझं नाही शिकला तर तुला शेती करावं लागेल, म्हणजे शेती वाईट आहे, मी नाही शिकलो तर मला शेती करावं लागेल, म्हणजे हे कन्सेप्ट लहानपणापासून त्या मुलाच्या डोक्यात रुजवली जाते की नाही शेती वाईट आहे, त्रासदायक आहे, शेती त्रासदायक आहे. माझ्या वडिलांना शेतीपासून खूप त्रास होतो आहे माझ्या, पण हे थोडंसं आपण शिकवलं पाहिजे. आता शेतकरी त्याच्या मुलाला इंजिनिअरिंग करतो आहे. आता मी बघतो आहे गावागावांमध्ये, तर मी माझ्या गावात बघतो आहे की बरेच शेतकऱ्यांची मुलं इंजिनियर झालेले, त्यांनी गावात सोडलेलं आहे, मोठ्या शहरांमध्ये स्थायी झाले. आता शासनाचं तुम्ही ज्यावेळेस म्हणतात की शासनाचा काय रोल असावा, तर शासन ज्यावेळेस आपण बघतो ना की मजुरांचं जे स्थलांतर होतं त्याच्याकडे शासनाचं लक्ष आहे, पण सुशिक्षित लोकांचं जे स्थलांतर होतं आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आणि ते जास्त धोकेदायक. आज माझ्या गावातला सुशिक्षित तरुण ज्यावेळेस गाव सोडून दुसरीकडे जातो, शहराकडे जातो, त्याच्या नॉलेजचा तो दुसराच वापर करतो आहे किंवा त्या ठिकाणी त्या पद्धतीचा त्याचा उपयोग होत नाही. थोडं म्हणजे हे सगळ्या गोष्टी अशा एक रचनात्मक आहेच शेतीसाठी, सेंद्रिय शेतीसाठी. तर मग शेतकऱ्यांनी ज्यावेळेस शेतीमध्ये आवड निर्माण होईल, त्यांच्या मुलाला सुशिक्षित शेतकरी ज्यावेळेस शेतीमध्ये येईल त्यावेळेस बदल होईल शेतीमध्ये. हे सर, या भागात आपण सेंद्रिय शेती, आरोग्य आणि सेंद्रिय शेतीचं भविष्य काय असेल म्हणा, सेंद्रिय शेतीचं हेच आपलं भविष्य असेल या गोष्टी समजून घेतात. पुढील भागामध्ये शेतकरी आणि सेंद्रिय शेती आणि तरुण याविषयी आपण सरांकडून माहिती जाणून घेऊयात. धन्यवाद.